चला तर मंडळी, हाताला चटके न देता पाकातले तरीसुद्धा कडक न होणारे तिळगुळाचे लाडू पाहणार आहोत। त्यासाठी शेंगदाणे आणि तीळ मंद आचेवर सतत हलवत खरपूस भाजून घ्यायचे आहेत। नंतर एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे। शेंगदाणे मिक्सरमध्ये ओबडधोबड असे वाटून घेतले आहे। कढईमध्ये चमचाभर तूप, गूळ घालायचा। गुळाचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी घालायचं म्हणजे गूळ लवकर मेल्ट होतो। 5 ते 6 मिनिटांनंतर गुळाचा पाक पाण्यामध्ये घालून चेक करून घ्यायचा। व्यवस्थित गोळा होतो आहे म्हणजे आपला पाक अगदी व्यवस्थित तयार झाला आहे। तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण त्यामध्ये पटकन व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचे लाडू बनत नाही, त्यामुळे इथे आपण एक ट्रिक वापरणार आहोत। भांड्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आणि त्यावर ही कढई ठेवायची आहे। तूप लावलेल्या ताटावर चमच्याच्या साहाय्याने मिश्रण टाकायचं। हाताला थोडंसं तूप लावायचं, थोडा आकार द्यायचा आणि हातावर याचे पटपट लाडू तयार करून घ्यायचे आहेत। इथे आपले मस्त खुसखुशीत पाकातले तरीसुद्धा कडक न होणारे तिळगुळाचे लाडू तयार झाले आहेत। रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा।